आज असं कसं झालं म्हणायचं. देव कुठं बी दिसेना. माझा जीव आता खालीवर व्हायला लागलाय. किती वेळ अजून त्यासनी हुडकायचं आणि ह्या भल्या मोठ्या पठारावर त्यासनी हुडकू तरी कुठं. पर असं कधी झालं नाही का म्या हाता आले आणि तेच आलं नाहीत. आज पहिल्यांदाच असं झालंय. पर ते आलं तरी असत्याल ना होतं. आता हे काय म्हणायचं. रातच्याला ह्यो असा कसला बरकास म्हणायचा. तुम्हासनी भेटायची माझी इच्छा आहे. ते तुम्ही वळखलं देवा. आणि मला या हळदीच्या शिवलिंगाच्या रूपातून दर्शन दिलं. मी बापडी तुमच्या रूपाचं दर्शन कधी मिळेल म्हणून हाता आले बघा. तुमच्या प्रेमात मी इतके बुडले होते का मला तुमच्या मूळ रूपाचा विसर पडला देवा. माझा देव माझाच आहे. तो दुसऱ्या कोणाचा बी नाही. हेच माझ्या मनानं पक्क केलं होतं देवा. पर मी हे विसरले का तुम्ही महादेव आहात. खंडेराय म्हणजे प्रत्येक महादेव आहे. आणि महादेव म्हणजेच खंडेराय. हळदीचं हे शिवलिंग म्हणजे तुम्ही माझं देव. तुम्हासनी भेटण्यासाठी मला महाराजांनी हळदीचं शिवलिंग करायला सांगितलं. तेव्हा धरणं या मनात तुमचाच धावा मी करत आले देवा. आज तुम्हासनी भेटावं आणि मनात जे आहे ते समज बोलावं म्हणून मी घरून निघाले. तुमच्यावर रागावून आता येई पतूर माझ्या डोसक्यात हेच चालू होतं बघा. आणि हाता आल्यावर या हळदीच्या शिवलिंगामुळे मला समजलं का मी किती चुकीचा विचार केला. आपण कोणा संकट बांधणार होतो हे समजलं बघा. देवा तुम्ही लई मोठा आहेस. मी तुमच्या मोर चिटपाकृपी नाही बघा. तरी बी तुम्ही माझ्या संकट लगीन करणार आहेसा हे माझं भाग्य आहे. मी तुमच्यावर रागावले हे चुकलं माझं. माझी चूक पदरात घ्या देवा.
आज आकाशामध्ये मल्हार नक्षत्र दिसलं म्हणून मी तुम्हासनी भेटाया या कडावा घालून आले बघा. देवा, मला आता निघाया हवा, पर मी आता तुमची वाट बघते. तुमची भानू तुमची वाट बघती आहे, ध्यानात असू द्याची. येते मी. आता मी कुणा संग बोलू, कुणासनी विचारू का तुम्ही मला कधी भेटणार. देवा, आता हे तुम्हासनी भेटावं आहे का म्या आता तुमच्या बिगर नाही जगणार. तुम्ही माझा समद आहात. महाराज म्हणलं तुम्ही माझ्या संग लगीन कराया जेजुरीहून निघाला आहेसा. ते पाहुणं म्हणलं तर तुम्ही गोदावरी नदी पल्याडाला आहेसा. पण देवा, इतकं जवळ येऊन बी माझ्या वस्तीवर यायला इतका काही वेळ लागतो आहे तुम्हासनी. आणि जो पतूर तुम्ही येत नाहीसा तो पतूर माझ्या जीवाला घोर लागून राहिला आहे बघा. दारात कुठं बी झालं तरी मन सांगतं का तुम्ही आला आहेसा. पर दारात अंगणात जवळपास बी कुणी नसता या. तुमचा विचार केल्या बिगर माझा श्वास बी म्या घेत नाही देवा. पण तुम्ही मलाच का असा त्रास द्यायला. मला भेटाया ह्यो उशीर कशा पायी म्हणायचा. पण असं झालं का मनात काय काय विचार येतात ते कसं सांगू तुम्हासनी. आणि ह्यो इसे काढू तरी कोणा मोर. तेव्हा आता काय बी करा, पर ह्या बापडीला दर्शन द्या देवा. आता नाही राहावत. सगळे ग्रह माझ्यासाठी शुभयोगात आहेत, तरी मला हवं तसं अजून घडत नाही. जेजुरीत तो खंडोबा नाही, कुठे दडून बसलाय ठाऊक नाही. त्याची बायको म्हाळसा एकटी आहे जेजुरीत. आता कसली वाट पाहतोय मी. बंधू, बंधू, काय आभाळ कोसळलं की काय? काय झालं? बंधू, आनंदाची वार्ता आहे. सांग. कुंभकाच्या या राज्यात सगळे शुभवार्ता ऐकण्यासाठी आसुसले. बंधू, दैत्यकुळाचे दृष्टचक्र संपले आहे. दैत्यकुळाचा उद्धार होणार. कोण आहे असं ज्याची स्तुती तू करतोस? हे तिघे विद्युन्माली, तारका कक्ष, वीर्यवान हे तिथे अनेक वर्षे ब्रह्मदेवांचे ध्यान करतायत. त्यांची तपस्या कधीही पूर्ण होईल. ब्रह्मदेवालाही या दैत्यांना वरदान दिल्याशिवाय पर्याय नाही. सगळी शस्त्र शस्त्रागारातून बाहेर काढा. सगळ्या सैन्याला युद्ध सरावासाठी बाहेर काढा. आता या कुंभकाच्या विजयाला कोणीच थांबवू शकत नाही. पण बंधू, अजून त्यांची तपस्या पूर्ण झाली नाही.
त्यांची तपस्या पूर्ण होणार, त्यांना ब्रह्माचं वरदानही मिळणार आणि मी जेजुरीवर आक्रमण करणार. खंडोबा, तू जिथे कुठे असशील तिथे तयार राहा. येतो आता. आणि तुला ज्या विष्णू अर्थात हेगडी प्रधानांनी वेड बनवलं, त्यालाही आता जाग राहावं लागेल. सगळे प्रतिशोध एकाच वेळी घेऊ आपण. डोंगर पीर तिथं सागर असा कसा एवढा चढला, सात जन्माचं सपान धावून दोन घडीतच ढासळला. कसा सावरू खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया. देवी, देवी, हे कोण आहेत आणि अशा रात्री इथे हे काय करतायत? या आधी मी यांना कधी पाहिलं नाही. देवी, म्हाळसा, म्हाळसा, अहो तुम्ही रात्री अशा एकट्या कुठे आलात? देवी, तुम्ही असं रात्रीचं बाहेर पडणं सुरक्षित नाही. मला कळेल का तुम्ही अशा एकट्या बाहेर का पडलात ते? मला आकाशात असं नक्षत्र दिसलं की त्या दिशेने मी चालत बाहेर पडले. यांच्या कपाळावरच्या भंडार आणि गंधाच्या आकाराचे ते नक्षत्र होते. कुठे आहे? आता ते दिसेनासे झाले आहे. मला वाटलं की ते त्याच दिशेला कुठे असतील आणि त्या नक्षत्राचा अर्थही मला आता कळला आहे. काय? यांच्या आणि बानूच्या भेटीची ती खूण आहे. आता सगळ्या जगाला कळले आहे की हे पत्नीला सोडून परस्त्रीकडे गेले आहेत. हे बानूशी लग्न करायलाच गेले आहे.
मी तुम्हाला निक्षून सांगते की मी तिला या गडावर कधीही येऊ देणार नाही. देवी शांत व्हा. रात्रीचा दुसरा प्रहर आहे. आपण परत गडावर चला, विश्रांती घ्या. कसली विश्रांती? माझं मन इथे शांत नाहीये. डोळ्याला डोळा लागत नाही. म्हाळसा बंधू, मला तुमचे सहाय्य हवे आहे. देवी, आम्ही आपल्या सोबतच आहोत. बंधू, मी यांचं आणि बानूचं लग्न होऊ देणार नाही. मी त्याआधीच यांना गडावर घेऊन येईन. म्हाळसा, तुम्ही शांत व्हा. आपण गडावर जाऊ आणि काही तोडगा काढू. चला. हे विष्णुदेव, आमचा नमस्कार स्वीकार करावा. मल्लासूर, मणी, तुम्ही देवींसमोर का गेलात? हे प्रभो, श्री खंडेरायाने दिलेल्या आशीर्वादामुळेच आमचा ह्या जेजुरी गडावर निवास आहे. काही चूक झाली असेल तर क्षमा करा. मणी, तसं नव्हे, परंतु ही योग्य वेळ नव्हे. हे माधवा, सूर्योदयाला देवाचं आणि देवींचं दर्शन व्हायचं. आता देव गडावर नाहीत, पण आज देवींचंही दर्शन झालं नाही. म्हणून त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना प्रणाम करण्यासाठी मी त्यांना सामोरा गेलो. कळले, चिंता नसावी. आता देवांचं दर्शन कधी होणार? मल्लासूर, तुझ्यामुळे श्री खंडेरायांचे नाव मल्हारी म्हणून प्रचलित आहे. धीर धरा. मल्हारी मार्तंड हा जेजुरी गड सोडून कायमचे कधी जातील का? सुखी असावे. येतो मी. बानुबाई, एवढ्या रातच्याला तुम्ही बाहेर? तुला काय करायचं आहे? नाही, तसं नव. एवढी रात आहे. अहो, मला नाही तर नाही, पण तुम्ही आजाला तरी सांगून गेला असं. राजाला बी ठाव नसल तुम्ही एवढ्या रातच्याला कुठं गेला होता ते. माझं म्या बघून घे.